मुंबईतील लालबाग, परळ आणि भोईवाडा परिसरामध्ये असलेल्या गणपतीच्या कारखान्यांमध्ये सध्या मूर्तीवरती शेवटचा हात फिरवण्यामध्ये मूर्तिकार व्यस्त झालेले दिसतात आपल्याला. मी सध्या परळ इथल्या कारखान्यामध्ये आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की मोठमोठ्या ज्या मूर्ती आहेत, मग 22 फूट असू द्या, 25 फूट असू द्या, या सगळ्या मूर्ती आता शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलेल्या आहेत आणि त्यांचं जे रंगरंगोटीचं काम आहे ते अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे. सुशांत पोहेकर आहेत, मूर्तिकार आहेत, आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की कशा पद्धतीचं वातावरण सध्या या कार्यशाळेमध्ये आहे आणि किती मोठं चॅलेंज आहे. कारण आपण पाहतोय येता जो 23 तारखेचा रविवार आहे त्या दिवशी जवळपास 60 मूर्त्या ज्या आहेत त्या या ठिकाणाहून आगमन होणार आहे. त्यांचे आगमन सोहळे आयोजित करण्यात आले. त्यामुळे तुमच्यावर कशा पद्धतीचा दबाव आहे किंवा किती उत्साह आहे, किती आनंद आहे? बाप्पाचं आगमन मिरवणूक सुद्धा असणार आहे, त्यामुळे काय वातावरण आहे? नमस्कार, मी मूर्तिकार सुशांत पोहेकर. आपण दरवर्षीच आपण इथे गणपती घडवतो. गेले कित्येक 3-4 वर्षाले आपण मोठ्या मोठ्या मूर्त्या आपण साजरी करतो, बनवायचं काम करतो. आणि इकडनं बघाल तर तुम्ही आता येत्या संडेला ट्रॉलीवरचे गणपती जे असतात मोठमोठे त्यांचं आगमन आहेत. तर त्याची कामाची लगबग चालू आहे. तुम्ही बघताच आता शेवटचा हात फिरवताना सगळे मूर्तिकार बघतात आहे. सगळे मूर्तिकारांची टीम हे सगळेजण मिळून काम करतात एकजुटीने, एक टीमवर्कने. पण किती मोठं चॅलेंज आहे, कारण आपण पाहतोय वाहतुकीत पण बदल करण्यात येणार आहे 23 तारखेला. आणि काय आवाहन करू इच्छिता एक मूर्तिकार म्हणून तुम्ही? एक काम म्हणून तर सगळ्यांचं लगबग जोरात चालू आहे. तसेच आम्हाला मुंबई पोलीस आणि ट्रॅफिक पोलीस हे दोन्ही लोक आम्हाला फार सहकार्य करतात. फक्त जे गणपती हे जे मोठे आहेत ते रॉंग वेने थोडे जातात, पण त्याकरता त्यांची पूर्ण प्लॅनिंग असते की रस्ता पुढे कुठल्याही प्रकारचे वाहतूक अडथळा होऊ नये. फक्त मला हे सांगायचा उद्देश लोकांना हे आहे की जे मंडळाचे लोक येतात ते 40 ते 50-60 माणसं येतात, पण त्याच्याबरोबर जे बाकीचे रील स्टार, फोटो इन्स्टा पेजवाले, रील्सवाले येतात, त्यांनी कमीत कमी एवढं लक्षात ठेवावं की मूर्ती जाताना कुठलाही रस्ता अडवता येणार नाही. मूर्ती जाताना रस्ता कुठल्याही प्रकारे अडवता येणार नाही आणि ट्रॅफिक सुव्यवस्थितप्रमाणे गेली पाहिजे आणि गणपती व्यवस्थितपणे सगळं व्यवस्थित गेलं पाहिजे. नक्कीच. पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात गणपती निघतात, रजिस्ट्रार येतात, हजारोच्या संख्येमध्ये गर्दी होते. या गर्दीचं नियोजन नेमकं कशा पद्धतीने होणार आहे? कारण आपण पाहतो की नेहमी या कार्यशाळेजवळ गर्दी असते आणि त्याचा जो नाहक त्रास आहे तो सुद्धा वाहन चालकांना होतो. त्यामुळे काही आवाहन करू इच्छिता किंवा मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी तसं नियोजन करायला पाहिजे अशी काही मागणी केली आहे का तुम्ही? नाही, मुंबई पोलीस ट्रॅफिक सगळेजण फार नियोजन करतात. फक्त काय आव्हान हेच आहे की जे लोक फोटोग्राफीसाठी येतात, जे लोक गणपतीच्या पहिल्या लुकसाठी येतात, त्यांनी खरोखर आतुरतेने येतात सगळेजण. त्यांच्यासाठी आम्ही वेलकम आहोत, पण त्यांनी कमीत कमी एवढं ध्यान राखावं की कुठली गाडी, कुठली ॲम्ब्युलन्स रस्त्यावरती अडकू नये, रस्ता ब्लॉक करू नये. नाहक जे आपलं सुशोभीकरण केलेलं आहे, वृक्ष लावलेले आहेत, त्याच्यावरती चढून पाय देऊन त्याची विल्हेवाट लावू नये, त्याची काळजी करावी. कारण की BMC आपली मुंबईतले हे लोक फार प्रकारे मेहनत घेतात हे काम करायला वर्षभर, आणि हे नाहक एक 2-4 आनंदासाठी त्या गोष्टीवरती पाय देऊन किंवा रस्ता ब्लॉक करून सगळ्या गाड्या अडवल्या जातात. तर कमीत कमी त्यांनी नियोजन करावं की आपण मुंबईचे नागरिक आहोत, त्यांनी एक विचार केला पाहिजे की इथनं जाताना रस्त्यावरती कुठल्याही प्रकारचा अडथळा होऊ नये, गणपती व्यवस्थितप्रमाणे जावेत. आपणही पुढे जाऊन गणपतीचे फोटो घेऊ शकतात, पण एका ठिकाणीच गर्दी करून नाहक चेंगराचेंगरी करू नये, जेणेकरून आपल्याला स्वतःला त्रास होईल, स्वतःला दुखापत होईल. याची प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, आपण पाहतोय की उत्सव एकीकडे साजरा होतोय, दुसरीकडे जी सुरक्षा आहे तिचा पण मुद्दा ऐरणीवर आहे. आणि यंदा ज्या गणेश मूर्त्या आहेत त्या 23 तारखेला किती मोठ्या प्रमाणात निघणार आहे, कोणकोणत्या मंडळाच्या निघणार आहेत, आणि यंदाच्या गणेश मूर्तीचं जे वैशिष्ट्य आहे सगळ्यात उंच मूर्तीचं ते नेमकं काय आहे? कसं आहे, यावर आता पंचशीलचा विघ्नहर्ता आहे, टिजरवरचा शिवडीचा विघ्नहर्ता आहे, आपल्या मित्रांचीच मूर्ती आहेत बाजूला, खेतवाडीचे जात आहे, चंदनवाडीचे जात आहे. असे प्रकार प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळ्या ठिकाणचे लोकेशनचे मूर्त्या इथनं कार्यशाळेतनं बाहेर निघत आहेत, नाही असं नाही आहे. पण हे निघताना सगळं नियोजनबद्ध निघत आहेत बाहेर. तसंच बाहेरच्या लोकांना पण आव्हान मी हेच करेल की जाताना सुव्यवस्थितपणे मूर्ती सगळ्या व्यवस्थित जाव्यात आणि त्यांनी रहदारीचा गर्दी करून त्यांना आडवी करून किंवा गर्दी करू नये. नक्की धन्यवाद आमचे बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय शेवटचा हात फिरवताना सध्या मूर्तिकार पाहायला मिळत आहेत आणि माझा कॅमेरामॅन अमित शिगवणला देखील दाखवेल की बघा सगळ्या ज्या मोठ्या मूर्त्या आहेत तिचं जे काम आहे ते सध्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेलं आहे आणि मूर्तीच्या रंगरंगोटीचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. दुसरीकडे आपण पाहतोय बऱ्याच मोठ्या मूर्त्या आहेत, त्यांच्यावरती शेवटचा हात फिरवताना आपल्याला मूर्तिकार पाहायला मिळतात. यंदाचा जो रविवार आहे, जो 23 ऑगस्टचा रविवार आहे, जवळपास 60 गणेश मूर्त्या ज्या आहेत मोठ्या मोठ्या मंडळांच्या त्या परळ,
आणि भोईवाडा आणि आसपासच्या सर्व कार्यशाळेतून निघणार आहे, त्यामुळे ट्रॅफिकची मोठी समस्या होऊ शकते. त्यामुळे वाहतुकीचा अवलंब जर या मार्गाने करत असाल तर पर्यायी मार्ग शोधा, हा मार्ग टाळा. कारण या ठिकाणी गणेशाच्या आगमनाची धूमधडाक्यात मिरवणूक येणार आहे आणि गणपती उत्सव खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं साजरा होतोय ते देखील महाराष्ट्र आणि संपूर्ण देश पाहणार आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.